नमस्कार मंडळी. बघा आज 1 मे म्हणजे आज बघा बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस. आज तिन्ही दिवस पहिल्यांदा एकत्र झाले सगळे दिवस. तर आमच्याकडून तुमच्या सगळ्यांना बघा महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोलता का? अच्छा आले बोलणं शिकून घे तुम्हाला मग बोला. जय भीम सर्वांना. बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला आम्ही कुठं चाललो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आम्ही चाललेलो आहेत नागेवाडीला. चला नागेवाडी तुम्ही पण चला, आम्ही पण चाललो. चला. बघा मम्मीने पण व्हाईट साडी घातली आणि माझं पण पांढरा शर्ट. येवाने काऊन नाही घातलं रे? अच्छा चला आता आपण अगोदर झाले बघा पप्पाकडे, त्याच्यानंतर जायचं मग आपल्या पुढे नागेवाडी. त्याच्यावर व्हिडिओ बघत राहा मंडळी. आणि आज बुद्ध पौर्णिमा नागेवाडीला कार्यक्रम असतो. तर काय कार्यक्रम असतो तुम्हाला की दाखवते, तिथं गेलो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. बघा मंडळी इकडं पप्पा पण झाले तयार. पप्पाचं पण व्हाईट शर्ट, मम्मीची व्हाईट साडी, माझं पण व्हाईट शर्ट. येवाच जागला आहे बघता आपल्याला. आज शर्ट देऊन त्यांनी घातलं नाही. ये तर चला आपण हो पुढं म्हणजे नाही वा. चला पहा मंडळी, आता आपण आलोत नेमकंच पोहोचलो आपण मोती काय नागेवाडीला. अगोदर तर नागेवाडीत बघितलेलं आहे तुम्ही. आता आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आपण आलेलो आहे. तर चला आता आतमध्ये दर्शनाला. चला. आणि आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे बघा मंडळी आज खूप गर्दी आहे इथं. खूप सारे लोक आलेले तिथं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आणि मंडळी बघा ही जी मूर्ती तुम्हाला दिसतीये, माग हा पण एकदा आलं होतं तेव्हा पण याचं काम बाकीच होतं. आणि अजून पण त्या मूर्तीचं काम बाकी आहे. पण हे काम बाकी असेल मम्मा. आपण मागच्या जेव्हा आलतो ना तेव्हा ह्या मूर्तीचं काम बाकी होतं. त्याचं काम अजून पण बाकी आहे. पण त्याही दुसरी मूर्ती पाहिजे ना, तेव्हा लगे बनवून ही मूर्ती लगे दुसरी बनवली. पण तिच्या मागून सुरुवात केली, ती मूर्ती आज बनली. पण तिथं जेव्हा मूर्ती स्थापना होती मंडळी तेव्हा यायचं होतं बघा आपल्याला. पण तेव्हा मी होतो कॉलेजला, मम्मी पप्पा सगळे कामाला. आणि तेव्हा म्हणजे ऐन टायमावर कळालं होतं मला की मूर्ती स्थापना चालू आहे म्हणून. त्याच्यामुळं काही येणं झालं नाही आपलं. हे बघा मंडळी मागच्या वेळेस जेव्हा तुम्हाला दाखवली होती ही मूर्ती तेव्हा तिचं काम बाकी होतं. तेव्हा पण फक्त ढाचा तयार होता. आणि आज बघा कलर वगैरे सगळं तयार करून मूर्ती बस स्थापना केव्हा केली त्यांनी तेव्हा पण खूप मोठा कार्यक्रम केला होता. तेव्हा यायचं राहून गेलं ना. आज आलो बघा मूर्ती कशी वाटते नक्की सांगा मला. बघा मंडळी आपण सगळे इथं झाडाखाली बसलो होतो मस्त. आणि म्हणजे आतमध्ये विहारामध्ये ना वंदना चालू होती आणि आतमध्ये गर्दी खूपच होती. तर मग बघा आपण इकडेच बसलो होतो बाहेर. पप्पा गेले होते आतमध्ये. आणि आता इथं बघा या काकू आहेत ना, त्या डबा घेऊन आला. त्या डब्यामध्ये आणली बघा त्यांनी खीर. गेले बघा पप्पा पण खीर आणायला. हे बघा मग मी सगळ्यांना बसले. हे जाय ना पप्पा एकच गेलं सांगते तसं काय ना जाय ना कुठं जाय. पप्पा घेऊन इकडं खीर आणली. त्यांचं आणलं खीर. मी पण घेतली बघा. या मंडळी तोंड जाळवलं मग या मंडळी खीर घ्यायला. आजच्या दिवशी मंडळी असं खिरीचाच मान असतं आपल्याकडे. हे मग आहे ना. चला मंडळी निघलत बघा. आता आपण घरी मम्मीला जायचं होतं विहारामध्ये. पण म्हणते जे सांगितलेलं प्रमाणे आता मम्मी काय झालं. मम्मीला आता बघा विहारामध्ये मम्मीला तुमचं थोडं व्हिडिओ शूट पण करत होता, रील वगैरे पण काढायचे, फोटो वगैरे काढायचे होते. माहिती असते ना, माहिती आहे ना की आज काहीच करू शकत नाही आपण. त्याच्यासाठी विचार
सकाळपासून येत होतो तेच आणि आम्ही काय करावं त्याला आता जाऊ द्या आता उडलं आहे जात आपण अगोदर घरी